श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्मृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नयरे तुझ वीण निद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनकाकमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळे आपण असावे जवळी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। हरि जय जय राम।
गोवर धनधर गोपाल नरत गोवर धनधर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम राम जय जय राम नवनीरद सम नीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचन गुरुजन संगम हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचन दुर्जन संगम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालं हो साजणी सुख झालं हो साजणी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व बहुत बहुत सुकृताची जोडी
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर अहंता गुणी सर्व ही दुःख होते अहंता गुणी अहंता गुणी सर्व ही दुःख होते सर्व ही दुःख होते मुखी बोले ज्ञान ते व्यर्थ जाते मुखी बोले ज्ञान ते व्यर्थ जाते सर्व ही दुःख होते सुखी राहता सुखी राहता सर्व ही सुख आहे सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी हो अहंता तुझी तुझ शोधून पाय अहंता तुझी तुझ शोधून पाय आहे अहंता गुणी सर्व ही दुःख होते अहंता गुणी हो अहंता गुणी हो अहंता गुणी अहंता गोपाल कृष्ण महाराज की नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं शमानंदि वल्लभं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे
वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाव मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गोपाल कृष्ण महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, मंगलमूर्ति मोरया। मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझे तूच शोधून पाय। प्रस्तुत श्लोक राष्ट्रसंत समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांच्या मनोबोध या प्रकरणातील आहे। आपल्या मुमुक्षु साधकांना मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये संत अवतरतात, जन्म घेतात आणि तिथल्या तिथल्या जीवाचं कल्याणाचा ते मार्ग सांगतात। त्याप्रमाणे परिस्थितीनुसार संतांचा जन्म होत राहतो। समर्थ जर नसते तर तुम्ही आम्ही इथं कथा कीर्तनाला आलो नसतो, याची निश्चिती पाहिजे। आजही परिस्थिती फार बदलली का तर बदललेली नाही आहे, पण तरी कुठेतरी स्वातंत्र्य आहेत चळवळीचे, जो जे करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। आजही अधिष्ठान आहे म्हणून चालू आहे। शेवटी कलियुगाचा महिमा, राजकारण किंवा तत्सम आपला विषय नाही, पण विषय आला तर तो बोलल्याशिवाय, त्याला स्पर्श केल्याशिवाय जाऊ नये। आपल्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं, सुखासाठी आपण आत्यंतिक कष्ट सोसत असतो, परंतु आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही। परंतु दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाही, परंतु दुःख सहज प्राप्त होतं। मग हे सुख आणि दुःख नेमकं आहे तरी काय? काल आपला विषय झाला की तो आपल्याला दिसत नाही। दृष्टीच्या पलीकडली ही अनुभूती आहे। मग अशी अनुभूती असताना सुख हवंसं वाटतं आणि दुःख नको नकोसं वाटतं। मग असं का घडतं? मजलागी दुःख व्हावे ऐसे न कोणासी भावे, कोणाला वाटत नाही, पण ते येतं, सहजगत्या येतं। मग ह्याचं आपल्याला कुठेतरी चिंतन करायचं आहे। हे सुख दुःख आहे कुठे हो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चित्ताचिया तळमळे चंदनही अंग पोळे। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माऊलीच्या समाधीला, संतांच्या समाधीला चंदनाची उटी लावतात, पांडुरंगाला लावतात। पूर्वीच्या काळी श्रीमंत लोकही उटी लावायचे, परंतु एखाद्याच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये तळमळ असेल, मी त्याच्याही पुढे जाऊन बोलेल, त्याला फ्रीजरमध्ये जरी टाकला तरी पण तो शांत व्हायचा नाही। फ्रीजरमध्ये केव्हा टाकतात तुम्हाला माहिती आहे? पंढरीनाथ महाराज की जय। निदान तिथपर्यंत घातला तर काय होतं? त्याला विचारावं, इथे तरी आता शांत वाटतं का? तो हेच उत्तर देईल, नाही महाराज आता नको करू, आता डिस्टर्ब होतं तिकडे, मग पाहू। चित्ताचिया तळमळे चंदनही अंग पोळे, आणि चित्ताचिया समाधाने विष तेही वाटे सोने, असं तुकोबाराय म्हणतात, आपल्याला प्रमाण देतात। मग असं आहे ना,
तुमच्या मनाची काय भावना आहे. परवा आपण विषय गेला आपला मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, या 4 गोष्टी आहे अंतःकरणामध्ये. या एकमेकाला अशा पूरक आहेत. मग असं हे सुखदुःखाची आपल्याला जाणीव होते. सुखासाठी आपण प्रयत्नशील असतो, परंतु दुःखाचा प्रयत्न न करताना ते दुःख आपल्याला प्राप्त होतं. मग या दुःखाचं मूळ कारण काय आहे? कधी आपण विचार करायला पाहिजे की बा दुःख का बरं होतं. आम्ही चिंतन करतो, पण आपलं चिंतन कुठे जातं? हा बरोबर वागला नाही म्हणून मला ते दुःख झालं. आपलं काय असतं? दुसऱ्यावरती आपण ढकलतो, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. अरे पण बाबा, तू कुठेतरी कारण काय आहे त्याला हे जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. इथे त्याचं उत्तर आपल्याला समर्थांनी या मनोबोधातील श्लोकात दिलेलं आहे. अहंता गुणे सर्वही दुःख होते. दुःखाचं कारण जनिता कोण असेल तर तो एकमेव अहंकार आहे. अहंकारामुळे आपल्याला हे दुःख प्राप्ती होते. समजलं? अहंकाराच्या वंशामधला शेवटचा प्रकार म्हणजे दुःख हे सांगितलं. त्याचं फळ सुंदर चिंतन संतांनी करून ठेवलेलं आहे. माऊली म्हणते, अहंकार रूपी पुरुषाचा विवाह तनुरूपी स्त्रीशी झाला. अहंकार हा पुरुषार्थ सांगितला, पुरुष सांगितला. आणि शरीर, त्याला आपण तनु म्हणतो, म्हणजे ती तनु हा शब्द आला ना, तनुरूपी स्त्रीशी झाला. आणि आपल्याला दुःखाची जी जाणीव होते ती अहंकाराच्या पातळीवरती होत नाही, ती आपल्याला शरीराच्या पातळीवरती होते. आणि शरीर काय आहे तर दुःखाचं कोठार आहे असं संतांनी सांगितलं. शरीर दुःखाचे कोठार. मग त्याची अनुभूती शरीराच्या माध्यमातून आपल्याला होतं. कोणाचा दात दुखेल, कोणाचे गुडघे दुखतील, कोणाचं काही. प्रत्येकाजवळ आपापली दुःखाची कारणं आहेत. त्याचा विचार आणि उहापोह मला करायची आवश्यकता नाही. पण संतांनी चिंतन कसं केलं? अहंकार रूपी पुरुषाचं लग्न तनुरूपी स्त्रीशी झालं आणि तिथून दुःखाला मग सुरुवात झाली. शरीराच्या माध्यमातून आपल्याला दुःख प्राप्त होतं. मग आता या दोघांचा संसार चालू असताना त्यांना एक अपत्य झालं. आणि ते अपत्य म्हणजे ती होती, स्त्री होती. तिचंही नामकरण त्यांनी करून ठेवलं. तिचं नाव सांगितलं इच्छा. माणसाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते ना. पहिल्यांदा ह्या सगळ्या दुःखाच्या ह्या कारणीभूत आहे, त्यांच्या वंशावळीतल्या आहेत. आपण म्हणतो ना, मला ती इच्छा होती, निदान तिथे गेलं तर अमुक प्राप्ती व्हायला पाहिजे होती. बाजारात गेलं तर ही वस्तू घ्यावी अशी माझी इच्छा होती. मग ही इच्छा किती आहे? ही इच्छा शांत होते का कुठे? आपला वासनेचा विषय त्या दिवशी येऊन गेला. आत्यंतिक इच्छेचं तीव्र स्वरूप म्हणजे वासना सांगितली. आणि इथे या अहंकार आणि तनुरूपी दाम्पत्याला इच्छा नावाची कन्या झाली. ती इच्छा वाढत जाते, ती कमी होत जात नाही. आणि आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा वाढावी याच्यासाठी सगळी समाज माध्यम, जाहिरातदार, दूरदर्शन किंवा काय वगैरे जो प्रकार असेल ते सगळे त्या इच्छा वृद्धिंगत करत असतात, है ना. आपण त्या जाहिरातींमध्ये बघतो की अमक्या कंपनीचं तेल लावा तर तुमचे केस पायापर्यंत लांब होतील. याचा अर्थ काय आहे? त्यांनी तुम्हाला हे सांगितलं, तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न केली की हे तेल लावल्यास तुमचे केस पायापर्यंत लांब होतील. होतात नाही होतात तो भाग वेगळा, पण इच्छा उत्पन्न झाली. माणूस ती तेलाची शिशी आणतो आणि लावतो.
केस लांब झाले आनंद झाला, पण नाही झालं तर मग त्याचं फळ दुःख. पंढरीनाथ महाराज की जय. एका केस गळत असलेल्या पुरुषांनी त्या तेलाची जाहिरात वाचली. तुम्ही आपल्यावर घेऊ नका. पंढरीनाथ महाराज की जय. सहज दृष्टांत दिला म्हणून. त्यांनी ती तेलाची जाहिरात वाचली, ते तेल विकत आणलं. आता एखाद्याला दुःख व्हावं ते किती व्हावं. त्यांनी तेल लावल्यावर होते तेही गेले. पंढरीनाथ महाराज की जय. फळ दुःख. अहो सामान्यातलं सामान उदाहरण मी देतो. एक साबणाची ऍडव्हर्टाइजमेंट यायची, जाहिरात यायची, तंदुरुस्ती की रक्षा करने वाला साबुन आहे ना. आता ते साबण वाचले लावल्यानंतर किती लोक तंदुरुस्त झाले मला माहिती नाही, पण त्या कंपनीचा मालक पैशानी तंदुरुस्त झाला हे मला माहिती आहे. त्यांनी तुमच्या मनामध्ये काय केलं, इच्छा उत्पन्न केली. कितीतरी प्रमाण देता येईल. सावळा असलेला मनुष्य त्याला सांगतात, पुरुष असो वा स्त्री असो, तू आमची क्रीम लाव तू गोरा होतो किंवा गोरी होते है ना. एका गावामध्ये गेलो, सकाळी सकाळी पेस्ट संपली, टूथपेस्ट. म्हटलं किराण्याच्या दुकानात जावं. गेलो, गर्दी होती. माझ्यासमोर एक स्त्री होती. ती गायगाने म्हणाली, हो मला काम आहे, मला ती ट्यूब द्या. त्यांनी विचारलं कोणती ट्यूब, तर ती नाही का म्हणाले, ती ट्यूब नाही का. अहो म्हणाले, भाई जोपर्यंत तुम्ही नाव सांगत नाही तोपर्यंत मला कळणार कसं. अहो ती नाही का फिरवून लावली पंढरीनाथ. कोण काय त्याचा उच्चार करेल. करतात ना लोक, प्रयत्न करतात ना. पहिले ती फक्त त्यांच्यासाठीच होती, आता पुरुषांसाठी सुद्धा त्यांनी एक वेगळी क्रीम काढली. म्हणतात मी वापरली नाही. प्रत्येकाच्या इच्छा पल्लवित करत जातात हे जाहिरातदार. मग आता ही इच्छा मोठी झाली, ही लहान नाही राहिली. इतक्या हिला मार्ग मिळाला मोठा होण्याचा. आणि मोठी झाल्यानंतर आता हिचं ही लग्न करायची वेळ आली. आई वडील आहे, अहंकार आणि तनू आई वडील आहेत तिचे. पोरगी मोठी झाली, आता तिचं लग्न करायचं. मग हिचं लग्न कोणाशी केलं, तर हिचं लग्न झालं म्हणाले द्वेषाशी. इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाच्या अंतःकरणात काय होतो, द्वेष येतो. द्वेषाशी लग्न झालं, यांचाही संसार चालू झाला. आणि याला द्वंद्व आणि मोह नावाचे 2 मुलं झाले. इच्छा आणि द्वेषाला. माणसाच्या मनात द्वंद्व राहतं ना, हे करू की ते करू, ते करू की ते करू. मोहही राहतो, नाही नाही करायला पाहिजे, घ्यायला तर पाहिजेच. आजकालच्या बोलीभाषेमध्ये त्याला कन्फ्युजन असं म्हणतात. मग मोह आणि द्वंद्व आहे. आणि एक मुलगी त्यांना झाली, तिचं नाव आहे आशा. माणसाच्या मनात सतत आशा असते. आणि ही आशा काय देते, तर ही आशा तुम्हाला दुःख प्राप्त करून देते. अहंकारापासून आपण आशेपर्यंत पोहोचलो. भागवतातलं प्रमाण आहे 11 स्कंदातलं. त्या पिंगलेचं जेव्हा चरित्र चालू असतं ना, तेव्हा तिच्यातलं आलेलं प्रमाण आहे, आशा ही परमम दुःखम वैराग्यम परमम सुखम. आम्ही किती भागवत ऐकलं आणि हा जर श्लोक ऐकला नाही तर दुःख नशिबातच आहे. पंढरीनाथ महाराज की जय. दुःख आहेच हो. वैराग्यम परमम सुखम. पण मनामध्ये वैराग्य बांधल्या जातं का हा प्रश्न आहे. मग माऊली समर्थ काय म्हणतात, अहंता गुणे सर्व ही दुःख होते. मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. व्यर्थ जातं ज्ञान, कोणी विचारत नाही. मग असा हा अहंकार काय काय करतो. प्रत्येक जण म्हणतो त्याला अहंकार आहे, पण मला अहंकार आहे असं कोणी सांगतं का. मला अहंकार नाही हे सांगणं म्हणजे अहंकार तिच्यामध्ये आला असं समजा. मला अहंकार नाही याचाही मला अहंकार आहे ना, त्याचाही अहंकार मला आहे. समर्थ म्हणतात, मीपणे वस्तू ना कळे. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती
भक्ती मावळे मीपणे शक्ती गळे कर्तव्याची. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवंताप्रती जाणारे जे 3 मार्ग सांगितले, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, त्या 3 मार्गाचं वर्णन समर्थांनी याच्यामध्ये करून ठेवलं. गीतेमध्ये पहिले कर्म सांगितलं, नंतर भक्ती सांगितली आणि त्यानंतर ज्ञान मार्ग सांगितला. पण इथे समर्थांनी पहिले ज्ञान मार्ग सांगितला, मग भक्ती मार्ग सांगितला आणि नंतर कर्म मार्ग सांगितला. मीपणे वस्तू ना कळे. मीपणे वस्तू ना कळे म्हणजे काय? आत्मवस्तू ज्याला म्हणतात ज्ञानी यांच्या भाषेमध्ये, ती आत्मवस्तू आपल्याला कळत नाही आणि कळली तरी वळत नाही. आपण म्हणतो ना, ते मला कळलं पण वळत नाही. पण ही केव्हा कळत नाही? तर मीपणाने कळत नाही. अहंकाराचा मराठीतला सरळ अर्थ आहे मीपणा. समर्थांनी तोच शब्द घेतला. समर्थ म्हणतात मीपणे वस्तू ना कळे म्हणजे आत्मवस्तू, आत्मज्ञान मला होत नाही. कशामुळे? मीपणामुळे. मीपणे भक्ती मावळे. आणि जर तुम्ही भक्ती करत असाल तर त्या भक्तीमध्ये मीपणा असेल तर ती भक्ती मावळते असं म्हणतात. देह अहम भाव जिराल्या वाचुनी जनी म्हणे देव हाता नये. तो अहंकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत भगवंत तुमच्या जवळ येत नाही. नामदेवरायांनी जसं आपल्या माऊलींचं पसायदान आहे तसं नामदेवरायांचं अभंगाच्या रूपात असणारं पसायदान आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, हिच्यामधलं आपल्याला एक चरण घ्यायचं आहे. ते कोणतं? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी. जो भक्तीच्या मार्गामध्ये आहे त्याला अहंकाराचा वाराही लागू देऊ नको असं ते भगवंताजवळ विनवणी करतात. मीपणे भक्ती मावळे मीपणे शक्ती गळे. कर्म मार्गातली जी शक्ती आहे ती मीपणाने गळते. कशाची? कर्तव्याची. असा हा अहंकार आहे. प्रभू श्री रामचंद्राला उद्बोधन करताना वसिष्ठ महामुनी योग वसिष्ठामध्ये सांगतात अहंकारानुसंधानम वर्जनात एव राघव पौरुषेण प्रयत्नाच्च तीर्यते भवसागरा. गोपाल कृष्ण महाराज की जय. काय म्हणतात ते? अहंकारानुसंधानम, अहंकाराचं अनुसंधानम वर्जयेत. वर्जनात एव राघव. हे रामा, अहंकाराचं अनुसंधान तू सोड. जर तुला त्या भगवंताच्या प्रती जायचं असेल तर पौरुषेन प्रयत्नाच्च, माणसांनी प्रयत्न केलेले असताना तीर्यते भवसागरा. हा जो भवसागर आहे तो मनुष्य प्रयत्नाने तरून जाऊ शकतो, पण केव्हा? जर तो अहंकार विरहित असेल तर. हे तत्व प्रभू श्रीरामचंद्राला सुद्धा वसिष्ठ महामुनींनी सांगितलं. मग असं का बरं घडतो? कारण की अहंकार दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण आहे. म्हणून अहंता गुणे सर्वही दुःख होते. हा अहंकार कोणाकोणाला बाधतो? चांगल्या चांगल्यांना बाधतो हो. म्हणजे अगदी पौराणिक काळातलं जर उदाहरण द्यायचं, आता ते दिवस समोर आहे, तुम्हाला आठवतील. शुक्लानंतार्चनमदात कृष्णा कृष्णे निधातितः मासान्नरक संयुक्ता वैकुंठ पक्षतकृताः. काय अर्थ आहे या श्लोकाचा? भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, त्याला आपण कोणती चतुर्दशी म्हणतो? अनंत चतुर्दशी असं म्हणतो.
ह्या चतुर्दशीला आपल्या नावाच्या मागे अनंत लागला, याचा गर्व झाला. अरे एवढा मोठा अनंत आपल्या मागे लागल्यानंतर गर्व येणार? माणसाला नुसता एक साधारण पदवी तरी घेतली तरी त्याला अहंकार येतो, त्याला नोकरी लागली तरी अहंकार येतो, 4 पुस्तकं शिकला तरी अहंकार येतो. इथे काय प्राप्त झालेलं आहे? तिच्या नावाच्या मागे अहंकार लागला, अनंत लागला. आणि भगवंताला सगळं चालतं, अहंकार चालत नाही. म्हणून काय केलं? त्या भगवंताने तिला मारलं आणि मारून 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 घायाळ केलं. आणि तिला 15 दिवसानंतर येणाऱ्या वद्य चतुर्दशीच्या दिवशी टाकलं. आणि जे रणसंग्रामामध्ये अनेक लोक अकाली निधन पावतात त्यांच्यासाठी ती वद्य चतुर्दशी सांगून ठेवली. पण तरी हिने आता सुधारायला पाहिजे ना, जाणीव ठेवायला पाहिजे. पण तिला जाणीव नव्हती. तिला वाटलं रणसंग्रामातले जे गेले त्यांचाही उद्धार कोणत्या दिवशी आहे? माझ्याच दिवशी आहे. पंढरीनाथ महाराज की जय, है ना. तो पण भाव झाला. भगवंत म्हणाला हिला मारून सुधारली नाही, आता म्हणाले हिची गती अगदी खालच्या पातळीवरती करावी. म्हणून भगवंतांनी तिला चिमटीत धरलं आणि नरकात नेऊन टाकलं. नंतरची येणारी चतुर्दशी कोणती? नरक चतुर्दशी. आता नरकात पडल्यानंतर तिला हायबाप व्हायला लागलं. देवा मी तुला शरण आली, मी याच्यानंतर परत कधी अहंकार करणार नाही. अहंकार इथे सोडला, त्याचा परिणाम नरकातून काढली आणि वैकुंठात ठेवली. पंढरीनाथ महाराज की जय. ह्या चतुर्दशीचा अहंकाराने एवढा बदल होतो. तर तुम्ही आम्ही कोण आहोत हो? कोण आहोत आपण? मला सांगा ना. आपली पात्रता तरी काय, पण आम्हाला किती अहंकार असतो, किती अहंकार हवा आपल्याला. वक्ता मीच, सुजाण मीच जगती, माझीच रीती बरी. प्रत्येकाला असं वाटतं वक्ता मीच. थोडं बोलायला आलं पाहिजे, थोडं बोलायला आलं पाहिजे. तो सामान्य वर्गातला वर्ग प्रतिनिधी म्हणजे तो मॉनिटर असो अथवा एखादा उच्च विद्याविभूषित व्याख्याता असो, पुराणिक असो किंवा कीर्तनकार असो, ह्या सगळ्यांजवळ वक्तृत्व असतं. थोडं वक्तृत्व आलं की याला काय वाटतं की मीच वक्ता, मी दुसऱ्यांच्या बद्दल काय बोलावं. मी सांगितलं आपल्याजवळ भेदभाव नाही. श्रोते आणि कीर्तनकार सारखेच आहे. कधी कीर्तनकारांची उदाहरणं दिले पाहिजे दृष्टांत म्हणून. आज तो दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एका कीर्तनकाराचं नागपुरात कीर्तन होतं. फक्त माझी विनंती एवढं, नाव नका विचारू, कोणाची आपल्याला बदनामी नाही करायची आहे. कीर्तन होतं आणि कीर्तनात बोलावल्यानंतर लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि बुवानी घड्याळीकडे पाहणंच सोडून दिलं. पहिल्या दिवशी 6 ते 8 8:15 झाले, लोकांना वाटलं चालतंय. दुसऱ्या दिवशी 8:30 झाले, लोकांच्या हृदयात थोडंसं झालं की जरा आज जास्ती झालं. पण तिसऱ्या दिवशी 8:45 वाजले. आम्ही यातनं काहीतरी शिकतो म्हणून मी वेळेचं पालन करतो. पंढरीनाथ महाराज की जय. 8:45 झाले. त्या दिवशी संख्या अर्ध्यावरती आली. त्यांना म्हटलं असं का बरं होत आहे, पण तरी त्यांना ती त्याची जाण नव्हती. त्यानंतर 4थ्या दिवशी त्यांनी 9 वाजवले आणि लोकांना सांगितलं माणसाच्या हाताला घड्याळ नसावं. आपण म्हणाले परमार्थामध्ये घड्याळीचा उपयोग तो तरी काय, याच्यावरतीच प्रवचन दिलं. किती? 15-20 मिनिटं. आता सामान्याचा विचार करावं, कोणाला गुळी घ्यायला लागते, कोणाला देहधर्म असतो, कोणाचं काही कोणाचं काही कोणाचं काही. काळ बदलला, काळाप्रमाणे वागायला पाहिजे. आता 9 झाले, 9:10 झाले, एक उठायला लागला आणि त्या उठायला निमित्त चांगलं झालं. काय करायचं मी तुम्हाला सांगून ठेवतो.
म्हणजे तुम्ही असं करू नका माझ्या तरी कीर्तनात, बाकीच्या कीर्तनात केलं तरी तो तुमचा प्रश्न आहे. असा मोबाईल बॅगेतून काढायचा, हॅलो हॅलो म्हणायचं, न आलेला मोबाईल आल्यासारखं करायचं, बाहेर जायचं, गया गया सो गयाही गया, पंढरीनाथ महाराज की जय, असं तिथे लोकांनी केलं. आतापर्यंत 50 लोक होते, 30 राहिले. काही लोक जे साधे होते त्यांनी तिथेच गादीला नमस्कार केला आणि निघायला लागले. याला वाटलं आता 30चे 15 वरती आले, हेही उठले तर काय करायचं, म्हणून यांनी आवाहन केलं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. तोही किती पक्का महाराज, तोही सोडायला तयार नाही. तुम्हाला पांडुरंगाची शपथ. आता तिच्यात माझ्यासारखा असता तर मी चाललो गेलो असतो पांडुरंगाला माफी मागून, पण बिचारे भोळे बापडे लोक आहे हो, शपथीला घाबरले. ते तिच्यातले बसले आणि त्या श्रोत्यांमध्ये आमची गुरुमाता होती. आणि इकडे गुरुजींनी 9:30 झाले, अजून आपली सौभाग्यवती घरी आली नाही, जेवायची वेळ झाली, गोळी घ्यायची वेळ झाली, शुगरची लेवल वाढून राहिली. आल्याबरोबर आमच्या गुरुमातेला विचारलं, का म्हणाले इतका वेळ लागतो. तिने सांगितलं, त्यांनी म्हणाले पांडुरंगाची शपथ घातली, उद्या म्हणे त्यालाच घरी बोलावतो आणि त्याची पंढरीनाथ महाराज की जय. अधिकारी होते आमचे गुरुजी. सांगण्याचं तात्पर्य, वक्ता मीच, सुजाण मीच जगती, माझीच रीती बरी. सुजाण कोण, जाणकार मीच, मला सगळं समजतं, माझीच रीत बरोबर आहे, मी जे जे काही केलं ते सगळं योग्य केलं. माणसाला अहंकार राहतो, सामान्य माणसाच्या बद्दल बोलतोय मी. सत्ता एक मलाच योग्य सगळी, बुद्धीत माझी सरी. ही जी सगळी सत्ता आहे ना, अधिकार, तो फक्त मलाच मिळाला पाहिजे, कारण की मला बुद्धी आहे. कर्तृत्वास मदीय पार न कुणा, बुद्धीत माझी सरी. माझ्या कर्तृत्वाचं काय सांगाव. अहो, लहानपणी आई वडील गेले, भावंडांना शिकवलं, एकाला डॉक्टर केलं, एकाला इंजिनियर केलं, त्यांची लग्न केली, बहिणीला शिकवलं. कर्जामध्ये होतो म्हणाले मी, वडील कर्जामध्ये होते, त्यांचं कर्ज फेडलं, आज एवढं वैभव मी निर्माण केलं. करता एक मलाच योग्य सगळी, एवढं सगळं मी केलं. मुलांना परदेशामध्ये शिकवून राहिलो, महालासारखं घर तयार केलं. कर्तृत्वास मदीय पार न कुणा, बुद्धीत माझी सरी. म्हणाले एवढी मला बुद्धी आहे. सत्ता एक मलाच योग्य सगळी, भावी प्रतिष्ठा मला. ही जी सगळं आहे त्याच्यामुळे माझ्यामध्ये जे गुण आहेत त्याच्यामुळे सगळी सत्ता मलाच मिळाली पाहिजे. माणूस त्याच्यासाठी काय काय नाही करत. आजकालचा जर काळ बघितला आणि ह्या सगळ्या गोष्टीला वाढवायला तुमच्याजवळचं हे उपकरण, ज्याला आमचे गुरुजी कर्ण पिशाच्य म्हणतात, ते आहेच. ओ, साधी मंगळागौरीची पूजा पोरीची जरी केली तरी 50 फोटो काढून फेसबुकवर टाकतात, पंढरीनाथ महाराज की जय. किती खर्च केला आहे ना. पूजेमध्ये जरी बसला त्याचेही फोटो राहतात. किती राहावं इथपर्यंतही ठीक आहे, माझं त्यालाही काही म्हणणं नाही. आपण जे कर्म केलं ते लोकांना दाखवायला काही वाईट थोडी आहे. पैसे लागतात का, बिलकुल लागत नाही. पण ह्याच्यानंतरचा प्रश्न मोठा आहे. काय, लोक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात, फेसबुकला स्टोरी किंवा पोस्ट टाकतात. आता टाकणाऱ्याची एक अपेक्षा राहते, आशा ही परमम दुःखम. मगाशी मी जे सांगितलं की नाही, लोकांची आशा राहते, अपेक्षा राहते. काय, की मी एवढं मोठं कार्य केलं आणि ते कार्य केल्यानंतर एवढी फेसबुकला मी पोस्ट टाकली, निदान लाईक सुद्धा केलं नाही, पंढरीनाथ महाराज की जय. बरं, लाईकच केलं नाही आणि त्यावरती कुठलं रिमार्क सुद्धा दिला नाही, नुसतं पाहिलं, याच्यामुळे दुःख होतं, पंढरीनाथ महाराज की जय. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठे येऊन राहतात, तर त्याचं मूळ आहे अहंकार. सांगितला हा अहंकार किती कठीण आहे हो, किती कठीण आहे. एक शेवटचा दृष्टांत देतो आणि निरूपण आटोपत घेतो.
एका गावामध्ये एक ज्योतिषी आला. अचूक ज्योतिष्याचं ज्ञान. समोरच्या माणसाने जर प्रश्न विचारला तर ती प्रश्न कुंडली मांडून अचूक त्याचं निराकरण करायचं, त्याला मार्ग सांगायचा आणि भविष्य त्याच्यासमोर सांगायचं. त्या गावामध्ये येऊन 2-4 दिवस तो राहिला. कर्णोपकरणी वार्ता प्रत्येक लोकांना कळली आणि त्यांनी ही वार्ता एका मूर्तिकाराला कळली. मूर्तिकार अत्यंत उच्च प्रतिष्ठेचा होता. मूर्ती अशी बनवायचा की खरं काय किंवा खोटं काय समजत नाही. त्या लंडनमध्ये एक म्युझियम आहे, तिथे आपल्या भारतातल्या अनेक सेलिब्रिटींच्या अशा मेणाच्या मूर्त्या तयार करून ठेवलेल्या, ओळखता नाही येत. तोच खरा माणूस त्याच्या बाजूला उभा राहतो, दोघांमधला फरक करता येत नाही. आजही असे लोक आहेत. असा एक माणूस त्या गावामध्ये मूर्तिकार होता आणि त्याच गावामध्ये तो ज्योतिषी आला होता. 3-4 दिवस झाल्यानंतर हा मूर्तिकार त्या ज्योतिषाकडे गेला, नमस्कार केला आणि त्याला सांगितलं, महाराज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. मला त्याच्यावरचं समाधान निराकरण काही नको, फक्त मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्हाला पाहिजे ती दक्षिणा मी देईल. दक्षिणेची लालूच दाखवली. त्यांनी विचारलं, काय प्रश्न आहे, माग विचार. आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला, माझं मरण कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेला आणि कोणत्या गावामध्ये स्थानामध्ये आहे तेवढं सांगा. काही यांनी प्रश्नकुंडली मांडली. त्याला सांगितलं, खरोखर सांगू. हा म्हणाला, अगदी खरं सांगा. त्यांनी सांगितलं, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला ह्याच गावामध्ये आणि तुझ्याच घरात तुझं मरण लिहिलेलं आहे. 6 महिन्याचा अवकाश होता. या 6 महिन्याच्या अवकाशात यांनी काय करावं, हुशार होता. आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या कलेचा अभिमान त्याला होता. हा म्हणतो, मी चांगल्या चांगल्याला फसवू शकतो, तो यमराज काय काढला. म्हणून यांनी काय केलं, 4 पुतळे तयार केले आपले स्वतःचे. म्हणजे माणूस जर एखादा गादीवरती त्या सतरंजीवरती झोपलेला असेल, हा झोपलेला असेल तर तो कसा दिसेल असे त्यांनी 4 पुतळे तयार केले आणि त्या ज्या खोलीमध्ये त्याचा मृत्यू लिहिलेला होता त्या खोलीमध्ये 4 गाद्या टाकून त्यांनी ते पुतळे तिथे तसे झोपवून ठेवले. ज्या दिवशी त्याचा मरणाचा दिवस आला त्या दिवशी त्या वेळेच्या 10 मिनिटं आधी तो तसाच त्या खोलीमध्ये 5व्या अंथरुणावरती जाऊन झोपला. योगाभ्यास केलेला होता त्यांनी, कुंभक लावला, श्वास रोखला आणि बरोबर त्या वेळेची वाट पाहत राहिला. असं म्हणतात, मृत्यूच्या वेळेला तो जीव जो आहे ना तो श्वासाने ओढला जातो, श्वास बंद होतो आणि तो श्वास जर नसेल तर यम धर्म तुम्हाला तू कोण हे ओळखता येत नाही त्यांना. ठरलेल्या वेळाप्रमाणे ती वेळ आली आणि कुंभक केला आणि यमदूत आले. यमदूत त्या खोलीत गेले. 1 2 3 4 5 सगळे सारखे. सगळ्यांच्या नाकाला हात लावला. कुणाच्याच नाकातनं श्वास प्रश्वास येत नव्हता. हे जरा भांबावले, नेमकं काय घडलं. म्हणून या यमदूताने काय केलं, एवी तेवी आपण हारलोय, चूक झाली आपली किंवा काय परिस्थिती आपल्याला माहिती नाही, म्हणून परत संयमनी नगरीत यमधर्मराजाकडे गेले आणि झालेला प्रकार सांगितला. यम म्हणाला, तुम्ही दूत आहात याचं कारण अजून तुम्हाला पूर्ण ज्ञान झालं नाही आणि ते ज्ञान झालं तर तुम्ही यम म्हणून माझ्या बाजूला बसायला कमी करणार नाही. यमधर्मराज म्हणतो, चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला सांगतो त्याला कसं ओळखायचं. आणि येताना यमदूतांना घेऊन यमधर्मराज त्या खोलीमध्ये आले आणि यमाने त्या 4ही जणांना सांगितलं, दूतांना, मी आता ह्या मूर्तिकाराची तारीफ करेल. तुम्ही काय म्हणायचं, वावा वावा, काय सुंदर, किती छान असं म्हणायचं. हे म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. यम मला पहिला पुतळ्यावरचं
पांघरून काढलं चेहऱ्याला. वाह, किती सुंदर चेहरा आहे, काय बोलके डोळे आहे, काय केस आहे, काय शरीरयष्टी आहे. दुसरा बघावा म्हणून दुसऱ्याचं पांघरून, तसंच वावा 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 5 पर्यंत झालं. 5ही तिथे निजलेल्या मूर्तींवरचे, तिच्यात तो एक होता, त्याच्याही अंगावरचं पांघरून काढलं, त्याची तारीफ केली. काय सुंदर मूर्तिकार आहे, काय सुंदर मूर्तिकार आहे. परत एकदा बघावं, परत एकदा बघावं म्हणून करायला लागला. पहिल्याची तारीफ, दुसऱ्याची तारीफ, तिसऱ्याची तारीफ करायला लागला. आणि तिसऱ्याची तारीफ करता करता यमधर्मराज म्हणाले, सगळ्या मूर्त्या अगदी सारख्या आहेत, चांगल्या आहेत, पण हा जो 3ऱ्या क्रमांकाची जी मूर्ती आहे ना, म्हणाले त्याच्या डोक्यातले 2 केस पांढरे दिसतात, इथे कुठेतरी मूर्तिकार चुकला. आता हा गेला नव्हता, तो म्हणाला असं कसं चुकलं, दाखवा मी पाहतो. यमानी सांगितलं, म्हणाले हे तुमचं पाखरू घेऊन जा, पंढरीनाथ महाराज की जय. अहंकाराने काय होतं, अहंकाराने ही परिस्थिती प्राप्त होते. माणूस टळलेलं मरण सुद्धा ओढवून घेतो आणि त्याचा परिणाम दुःख, हेच सांगितलं. असे आमचे समर्थ आम्हाला उद्बोधन करतात. काय समर्थांचं वाङ्मय आहे तुमच्याजवळ, समर्थ रामदास स्वामींचा मठ आहे, तुम्हाला जास्ती माहिती आहे त्याच्याबद्दल. समर्थांनी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थांचा दासबोध आहे, ज्याप्रमाणे माऊलींचा हरिपाठ आहे, तसा मनोबोध सामान्य माणसाला कळेल ह्या शब्दामध्ये आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. मग त्यातला जो मुख्य श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये जर समर्थ आपल्याला एवढं निक्षून सांगतात, तुम्हाला सुख पाहायचंय ना, तर तुम्ही एक काम करा, सुखी राहता सर्व ही सौख्य आहे, अहंता तू तुझी तूच सोडून पाहे. ही जी अहंता आहे ना, जी दुःखाला कारण आहे, ती अहंता तू सोड, कारण की ती दुःखाचा जनक आहे. म्हणून समर्थ आपल्याला उद्बोधन करणारा म्हणतात, अहंता गुणे दुःख सर्व ही होत आहे, अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखी बोलले ज्ञानते व्यर्थ जाते, मुखी बोलले ज्ञानते व्यर्थ जाते, अहंता गुणे सर्व ही दुःख होते.